आजचा आपला टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आपल्याला आज सुरू करायचा आहे. त्याच्या अगोदर आपण मागच्या याच्यात काय घेतलं? मागचा चॅप्टर होता आपला लिनियर इक्वेशन. ओके, लिनियर इक्वेशन होता. मग लिनियर इक्वेशन मध्ये काय असायचे? डिग्री काय असायची तुमची? डिग्री असायची 1. ओके, जनरल फॉर्म काय होता त्याचा? जनरल फॉर्म तुमचा होता इथे लिहितो बघा, ax + b. जो नववी मध्ये शिकला तुम्ही लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल साठी. आणि आपण मागच्या चॅप्टर मध्ये शिकलो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्याचा जनरल फॉर्म काय होता? ax + by + c. ओके, हा तुमचा जनरल फॉर्म झाला लिनियर इक्वेशनचा. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल जर आपण बघायचं म्हटलं, एखादा एक्झाम्पल काय आहे त्याचं? एखादा एक्झाम्पल घेऊ. 3x + 2, 5x + 7. ओके, काही तुमचं एक्झाम्पल येऊ शकतं. तर लिनियर इक्वेशन आपण कशाने ओळखायचो, कशाने आयडेंटिफाय करायचो? तर लिनियर इक्वेशनची डिग्री असते 1. डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर. ओके, हायेस्ट पॉवर म्हणजे काय? हायेस्ट इंडेक्स म्हणजे सर्वात मोठा घात. जेवढा मोठा घातांक असेल तो असतो डिग्री. ओके, मग याच्यात सर्वात मोठा तुमचा काय आहे? सर्वात मोठी पॉवर कोणती याची? तर इथे 1 आहे. 1. ओके, म्हणजे याची डिग्री काय? 1. आता आपल्याला बघायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्या प्रकारे आपण लिनियर इक्वेशन बघितलं, आता आपल्याला सुरुवात करायची तुमच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला. मग बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असतं त्याची डिग्री असते तुमची 2. काय असते डिग्री? 2. ओके, पण डिग्री जर 2 असेल तर जनरल फॉर्म काय याचा? ax² + bx. ओके, काय? ax² + bx + c. बघा, डिग्री काय याची? 2 आलेली आहे. ओके, आपल्याला काय पाहिजे? लिनियर इक्वेशन साठी डिग्री 1 पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी डिग्री तुमची 2 पाहिजे. हा झाला याचा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तुमचा जनरल फॉर्म. फक्त काय चेंजेस झालेला आहे जनरल फॉर्म मध्ये? तर इथे जी डिग्री 1 होती याची हायेस्ट पॉवर 1 होती, इथे हायेस्ट पॉवर काय आहे तुमची? 2 आलेली आहे. ओके, लक्षात घ्या, अतिशय सिंपल आहे. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुमची डिग्री 2 म्हणजे हायेस्ट पॉवर किती आली? ते तुमची 2 आलेली आहे. एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण? आता घेऊ शकतो 3x² + 4x + 5. ओके, किंवा इथे घेऊ शकतो 6x² + 7. मग आता डायरेक्ट +7 घेतला. इथे मधली टर्म आलेली bx ची. मग 3 असेल तर आपण तिला काय कन्सिडर करतो? 0x + 7. नसली तर आपण कन्सिडर करतो 0x. तुमचं 8वी मध्ये झालेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण फॅक्टरायझेशन मेथड शिकलेलो आहोत. फॅक्टर करायला शिकलो होतो की नाही आपण? ओके, फॅक्टरायझर पॉलिनॉमियल्स आपल्याला होतं 8वी मध्ये. ओके, 9वी मध्ये पण झालंय. चला मग पुढे, आता पुढचं दिलं तुम्हाला क्यूबिक इक्वेशन. आता ते नाही, पण तुम्हाला माहिती यांचं कंपॅरिझन समजलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. क्यूबिक असेल म्हणजे इथे बघा क्यूब दिला, डिग्री किती आली पाहिजे? 3. मग डिग्री जर 3 असेल तर याचं येणार जनरल फॉर्म ax³ + bx² + cx + d. ओके, म्हणजे एक्झाम्पल काय? हायेस्ट पॉवर काय पाहिजे? डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. क्यूबिक साठी हायेस्ट पॉवर किती पाहिजे? 3 पाहिजे. क्वाड्रॅटिक साठी 2 पाहिजे. लिनियर साठी 1 पाहिजे. दिलेलं नाही म्हणजे काय? ती 1 आहे. मग याचा एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण? 7x³ + 8x² + 9x + 7. तुमच्या मनाने तुम्ही काही लिहू शकता याचा एक्झाम्पल. ओके, लक्षात, अतिशय सिंपल. लक्षात काय ठेवायचं मला? आता शिकायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री काय असते? 2. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. डिग्री म्हणजे काय तुमची? हायेस्ट पॉवर. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो कोटी. ओके, कोटी असं त्याला मराठीमध्ये आपण असतो. मग ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. महत्त्वाचं फक्त हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री काय असते? 2. त्याचा जनरल फॉर्म काय असतो? ax² + bx + c. त्याचे एक्झाम्पल अशा प्रकारे असतात. मग बघा, तुमच्या पेज नंबर 30 वरती जो तुमचा काय पेज नंबर दिलाय 30, त्या पेज नंबर 30 वरती तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तिथे काही पॉलिनॉमियल तुम्हाला दिलेले आहे आणि ते पॉलिनॉमियल आपल्याला ओळखायचे
की लिनियर कोणते आणि क्वाड्रॅटिक कोणते आहेत. ओके, सिंपल आपण बघूया, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. बघा काय दिले तुम्हाला, ऍक्टिव्हिटी दिली आहे. काय म्हणतात ऍक्टिव्हिटी मध्ये, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ऍज अ लिनियर अँड क्वाड्रॅटिक. खाली काही तुम्हाला पॉलिनॉमियल दिलेले बघा, काय कोणते दिले, 5x + 9, त्याच्यानंतर x² + 3x - 5, त्याच्यानंतर दिलाय 3x - 7, त्याच्यानंतर दिलाय 3x² - 5x, त्याच्यानंतर दिलाय 5x², सॉरी 5x². काय सांगितलं आपल्याला, याच्यापैकी तुम्हाला क्लासिफाय करायचं काय, लिनियर पॉलिनॉमियल्स, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. ओके, तर बघा काही अवघड याच्यामध्ये नाहीये, अतिशय सोपं आहे. काय सांगितलं मी, लिनियर जर असेल, जनरल फॉर्म काय, x + b. ओके, लक्षात घ्या, म्हणजेच काय, याची डिग्री काय, 1, डिग्री असली पाहिजे 1. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, ax² + bx + c. ओके, डिग्री काय असते, तर काय असते, ज्याची डिग्री 1 आहे, ज्याची डिग्री काय आहे, 1 आहे, ते झाले तुमचे लिनियर. मग बघा 5x + 9, डिग्री काय याची 1, इथे आला. ओके, x² + 3x - 5, स्क्वेअर दिला म्हणजे डिग्री किती येते, हायस्ट पॉवर किती आहे, 2, म्हणून इथे एक क्वाड्रॅटिक मध्ये x² + 3x - 5, त्याच्यानंतर 3x - 7, इथे डिग्री किती आहे, करेक्ट 1 आहे, म्हणून काय येते 3x + 7, डिग्री हायस्ट पॉवर. इथे हायस्ट पॉवर किती तुमची 2, म्हणून इथे 3x² - 5x. इथे हायस्ट पॉवर काय, स्क्वेअर 2 दिली आहे, म्हणून इथे तुमचा अशा प्रकारे हे तुमचं क्लासिफिकेशन इथे येणार आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. लक्षात काय ठेवायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकतोय, लिनियर इक्वेशन तुमच्या लक्षात आहे, लिनियर पॉलिनॉमियल तुमच्या लक्षात आहे, शिकतो काय क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक मध्ये डिग्री काय असली पाहिजे तुमची, 2 असली पाहिजे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाहीये. ओके, त्याच्यानंतर बघा, आता बघू आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. पुढचा पॉइंट आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. हे लिहून घ्या. पुढचा आहे तुमचं बघा, स्टँडर्ड फॉर्म ऑफ, सॉरी क्वाड्रॅटिक इक्वेशन, मी लिनियर इक्वेशन बोललो मगाशी, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलं, ओके, त्याची डिग्री किती असते तुमची, 2 असते. काय असते डिग्री तुमची, 2 असते. बघा तुमच्या बुक मध्ये काय दिलंय, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅविंग 2 ॲज मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं, तर इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं, इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल. व्हेरिएबल किती असतात त्याच्यात, 1 असतात. ओके, वन व्हेरिएबल अँड having 2 as maximum power किंवा मॅक्झिमम इंडेक्स म्हणा किंवा पॉवर म्हणा. ओके, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय असतं, एक व्हेरिएबल असतं. ओके, एकच व्हेरिएबल असतं आणि त्या व्हेरिएबलची जी मॅक्झिमम इंडेक्स असते किंवा मॅक्झिमम पॉवर असते ती काय असते, 2 असते. ओके, म्हणजे आपण काय शिकलो, ax² + bx + c. ओके, याच्यामध्ये व्हेरिएबल काय, जो जनरल फॉर्म आपण बघितला किंवा स्टँडर्ड फॉर्म आपण बघितला, त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे तुमचा x. ओके, आणि त्या x ची मॅक्झिमम पॉवर किती आहे, 2.
म्हणून तो काय झाला तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेला आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि बघा याच्यामध्ये जो तुम्हाला आपण लिहिला आहे इन x² + bx + c, बघा याच्यामध्ये हा जो तुमचा जनरल फॉर्म आहे, बघा इथे लिहितो व्यवस्थित जनरल फॉर्म. क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म आहे तुमचा x² + bx + c. ओके, बघा आणि याच्यामध्ये जे तुमचे abc, बघा हियर a b c, a b and c आर रियल नंबर्स. कोणतेही रियल नंबर्स तुमचे असू शकतात. रियल म्हणजे काय, रियल मध्ये काय तुमचं नॅचरल येतात, होल येतात, रॅशनल, इररॅशनल, इंटिजर्स. ओके, याच्यापैकी कोणतेही नंबर तिथे असू शकतात a b आणि c च्या ठिकाणी. ह्या a b आणि c च्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रियल नंबर तुमचे असू शकतात. ओके, बघा हा झाला तुमचा जनरल फॉर्म. ओके, मग जनरल इक्वेशन जी आहे ती कशी तुमची जनरल इक्वेशन ax² + bx + c = 0. ओके, मग बघा खाली तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल. ज्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असतं and having 2 as a maximum index power of variable, आणि तो जो व्हेरिएबल आहे एक घेतलेला त्याची मॅक्सिमम पॉवर काय असते, तर ती असते तुमची 2. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे जनरल फॉर्म काय आहे तुमचा ax² + bx + c. ओके, अजून एक याच्यामध्ये म्हटलंय बघा, इथे जो आपण ax² + bx + c म्हटला, बघा काय म्हणतोय ax² + bx + c = 0 आहे. इथे काय म्हणतो आपण हियर a b and c are any real numbers. ओके, काय आहे ते any real numbers. कोणतेही रियल नंबर्स असू शकतात. ओके, परंतु and a is not equals to 0. a काय नकोय फक्त आपल्याला is not equals to 0. का नकोय, तर जनरल इक्वेशन काय आपलं ax² + bx + c. आता इथे जर आपण a जर 0 घेतला, a काय घेतला आपण इथे 0 जर घेतला, तर ही पूर्ण टर्म काय होईल तुमची 0 होईल. मग राहील काय तुमच्याकडे फक्त bx + c, आणि bx + c हा तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, तर नाही, हा आहे तुमचा लिनियर इक्वेशन. ओके, मग जर तुम्हाला ते इक्वेशन क्वाड्रॅटिक जर ठेवायचं असेल तर a ची व्हॅल्यू काय नको आपल्याला 0 नको. कोणताही रियल नंबर चालेल, फक्त तिथे 0 नको. लक्षात आलं, अतिशय सोपं हे आहे. बघा आता पुढे तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे तुमच्या पेज नंबर 31 वरती. बघा पेज नंबर 31 वर तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. काय म्हटलं बघा ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी म्हटलंय कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ओके, मग टेबल काय दिलं तुम्हाला, इथे म्हटलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्याच्या पुढे म्हटलंय जनरल फॉर्म. ओके, त्याच्यानंतर म्हटलंय a b आणि c. काय अडचण नाही, अतिशय सोपं आहे. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, त्याचं जनरल फॉर्म तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर a b आणि c, म्हणजे a b आणि c च्या व्हॅल्यू कोणत्या आहेत म्हणजे कंपेअर करायचं तुम्हाला याच्यासोबत. ह्या जनरल फॉर्म सोबत तुम्हाला कंपेअर करायचं आहे आणि त्याच्यावर a b आणि c च्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत. बघा आपण जो डिटरमिनंट फॉर्म शिकलो लिनियर इक्वेशन मध्ये, त्याच्यात पण आपण काय करायचो, जनरल इक्वेशन सोबत त्याला कंपेअर करायचो आपल्या दिलेल्या इक्वेशनला, आणि त्याच्यानंतर आपण ह्या कोएफिशिएंट a b c च्या व्हॅल्यू शोधत असायचं. मग आता याच्यात पण तसंच आहे. बघा काय दिले तुम्हाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले x² - 4 = 0 दिले. दुसरं दिलंय तुम्हाला y² = 2y - 7, आणि नंतर दिलंय x² + 2x = 0. ओके, अशा प्रकारे. मग आता बघा याच्यामध्ये जनरल फॉर्म काय आपला ax² + bx + c. कसा असला पाहिजे तो ax² + bx + c. बघा ax² असला पाहिजे, त्याच्यानंतर bx ची टर्म असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर c ची टर्म असली पाहिजे. ओके, आणि पुढे वाचलं पाहिजे = 0. मग बघा अतिशय सोपं आहे.
मग आता कसा दिसत नाही, याच्यात दिसतंय तुमचं x स्क्वेअर प्लस bx प्लस c. x स्क्वेअर दिसतोय तुमचा, ओके. x स्क्वेअर ची टर्म दिसते पण x ची दिसते का, तर नाही. मग हिला कसं लिहायचं बघा, तुम्हाला मी आता सांगितलं. हा जर x स्क्वेअर तुम्हाला दिलेला आहे म्हणजे काय तो x स्क्वेअर, मग ही dx ची टर्म दिली का तुम्हाला, x ची टर्म दिली का, नाही दिलेली नाही, तर आपण कन्सिडर करायची तिला 0x. दिलेली नाही म्हणून काय केलं तिला आपण कन्सिडर 0x प्लस c. c म्हणजे काय तुमची कॉन्स्टंट टर्म, म्हणजे हा तुमचा -4 आणि इज इक्वल टू झाला 0. ओके, म्हणजे आला तुमचं हे जनरल फॉर्म मध्ये. ओके, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलं होतं त्याला आपण जनरल फॉर्म मध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्म याला म्हणूया. त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण त्याला आणलं. बघा आता x स्क्वेअर त्याच्यानंतर x आणि c म्हणजे तुमची कॉन्स्टंट टर्म ती इथे आलेली आहे. अशा प्रकारे तुमचं झालंय क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म. मग याच्यावरती a ची व्हॅल्यू काय, x स्क्वेअर, याला जर कंपेअर केलं आपण ax स्क्वेअर, बघा कंपेअर करू परत, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू काय तुमची x, a ची व्हॅल्यू काय इथे बघा, सॉरी एकाच पेननी केल्यावरती गोंधळ होईल. बघा हा जो x स्क्वेअर जर कट केला, a ची व्हॅल्यू काय इथे दिलेली का, नाही दिलेली म्हणजे काय ती 1 आहे, म्हणून a ची व्हॅल्यू तुमची 1. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू काय इथे, हा x कट केला, b ची व्हॅल्यू काय इथे 0. ओके, त्याच्यानंतर इथे c ची व्हॅल्यू काय तुमची -4. अशा प्रकारे तुम्हाला फक्त कंपेअर करायचं आहे. ओके, चला आता पुढचं जे दिलंय याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा जनरल फॉर्म मध्ये लिहूया. जनरल फॉर्म मध्ये काय सुरुवातीची काय टर्म आहे तुमची y स्क्वेअर, ax स्क्वेअर दिली, मग इथे लिहूया y स्क्वेअर. ओके, हा प्लस 2y, इकडे इकडच्या साईडला प्लस 2y, इकडे तर काय होईल y स्क्वेअर कडे येताना तो प्लसचा होईल -2y. ओके, त्याच्यानंतर हा -7 आहे. ओके, तो इकडे येताना काय होईल +7 आणि इज इक्वल टू या सगळ्या टर्म इकडे आल्या, मग इकडे काय राहिला 0. ही झाली तुमची जनरल फॉर्म मध्ये. मग इथे y स्क्वेअर म्हणजे y चा कोएफिशिएंट काय इथे, y स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय इथे 1 दिलेला नाही म्हणजे काय तो 1 आहे. इथे काय y चा कोएफिशिएंट -2, b च्या ठिकाणी तुम्हाला -2 दिलाय, c च्या ठिकाणी तुम्हाला दिलाय 7. हे अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. आता बघा x स्क्वेअर प्लस 2x प्लस 0 तुम्हाला दिलेलं आहे. मग याचा जनरल फॉर्म काय, x स्क्वेअर आपल्याला अगोदर लागतो, नंतर 2x लागतो, राहिला काय इथे c ची टर्म नाही, तुमची c ची टर्म दिलेली नाहीये, मग ती आपण कन्सिडर करूया 0. जी टर्म तुम्हाला दिलेली नाही तिला 0 कन्सिडर करायचं सर, इज इक्वल टू आला 0. मग x स्क्वेअर चा कोएफिशिएंट म्हणजे a ची व्हॅल्यू 1 आहे, इथे b ची व्हॅल्यू 2x दिला म्हणजे b ची व्हॅल्यू तुमची 2 आहे. त्याच्यानंतर बरोबर लिहितो, दिसणार आहे तुम्हाला 1 आहे, इथे 2 आहे आणि c ची व्हॅल्यू काय इथे 0. अशा प्रकारे तुम्हाला हा चार्ट जो दिला आहे तो कंप्लीट करायचा आहे. अतिशय सोपं हे आहे, काही अवघड याच्यामध्ये नाही. ओके, त्याच्यानंतर आहे पुढचा पॉइंट तुमचा हा लिहून घ्या. ओके, हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. तर बघा आपण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आतापर्यंत काय शिकलो, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण शिकलो क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा प्रकारे ओळखायची. ओके, त्याच्यानंतर त्याचा जनरल फॉर्म शिकलो, डेफिनेशन आपण बघितली की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाचं मध्ये असतं, फक्त त्याच्यामध्ये एका व्हेरिएबलचा वापर असतो आणि त्याच व्हेरिएबलची जी मॅक्झिमम पॉवर असते ती काय असते तुमची 2 दिलेली असते. आणि त्याच्यानंतर आपण ही ऍक्टिव्हिटी आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन कशा प्रकारे ओळखायचे त्यासाठी पहिली ऍक्टिव्हिटी बघितलेली आहे. ओके, आता जे पुढचं लेक्चर आपलं असणार आहे त्याच्यामध्ये आपण बघूया रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले असतात हे याचे रूट्स, ओके रूट्स म्हणजे मूळ कशा प्रकारे शोधायचे, म्हणजेच काय त्याचे फॅक्टर्स करून याचे नेमके रूट्स कसे आहेत. ओके, आपण लिनियर इक्वेशन मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू शोधल्या, त्या प्रकारे ह्या x ची जी व्हॅल्यू आहे, आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही दिलेलं आहे ह्या x ची व्हॅल्यू कशा प्रकारे शोधायची ते आपण कशामध्ये बघणार आहोत. तर पुढचा जो पॉइंट आहे आपला रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यामध्ये बघणार आहोत ते रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि तुमची एक्सरसाइज 2.1 हे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि तुम्ही लोकांनी
मला जो मी तुम्हाला लिनियर इक्वेशन वरती क्लास टेस्ट दिलेली होती ती मला सॉल्व्ह करून पाठवलेली नाहीये, असं जर असेल तर मग मी तुम्हाला शिकवणार नाही. जर तुमची इच्छा नसेल, तुमचीच प्रॅक्टिस होणार आहे क्लास टेस्टवर. लक्षात आलं का? त्याचे क्वेश्चन मी तुम्हाला दिले क्लास टेस्टसाठी, ते तुम्ही सॉल्व्ह केले तर तुमचीच प्रॅक्टिस त्याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये आमचा वेगळा असा काही फायदा नाहीये. लक्षात आलं का? तर तुम्ही ती क्लास टेस्ट सोडवा आणि मला पाठवा. लक्षात आलं? तर चला, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.